नमस्कार मित्र हो. आयुष्य आणि वेळ आपल्या श्वासाबरोबर आपलं आयुष्य चालू असतं आणि वेळ ही घड्याळ सांगत असते. समय, काळ, वेळ अशी घटनाक्रमांकांची वेळ असते. आवाजाला प्रतिसाद देणारं मन असते. भावनेच्या या जगामध्ये वेळ अत्यंत दुर्लक्षित करून माणूस अनेक विषयांतर करतो आणि स्वतःच मोल, महत्व, किंमत, मूल्य हे कसं घसरवतो हा काळच पाहत असतो. काळ, वेळ, भावना आणि प्रसंग यानुसार आपण वेळ कुणाला द्यायची आणि वेळ कुठं घालवायचा. आता वेळ घालवायचा हा शब्द बहुतांश आपल्या मनाने स्वीकारलेली ती भूमिका असते. भावनात्मक जग आहे. जसं कॅलेंडर, जसं घड्याळ, जसं कॅल्क्युलेटर, जसं हिशोबी मन. ज्याचं हिशोबी मन असतं त्याला वेळेचं महत्व असतं, दिवसाचं महत्व असतं, दिनांक, तारीख हा कॅलेंडरवरचा दिवस असतो, परंतु तो सकारात्मक, अर्थात्मक गुण त्यामध्ये असतात. ज्याला वेळ कळते, ज्याला तारीख समजते, त्याची भूमिका, त्याचं जगणं सतत नजरेत वेळ असते आणि वेळेचं बंधन पाळून तो कुठंही व्यर्थ वेळ घालवित नाही. हे वेळेला केलेलं बंधन होय. समय भगवान है, मैं समय हूं असं महाभारतातील एक पाठीमागे एक चाक असं घुमत असतं आणि थोडं वर्णन केलेलं असतं प्रसंगाचं. काळ, वेळ, प्रसंग आणि घटनाक्रम, व्यक्ती विशेष आणि विशेष गुण, भावनेचं हे महानाट्य आयुष्यात तुमचं आमचं असंच सरकत जातं. भावनेचं भावनाट्य. आपण कलाकार तर नाहीत, हो कलाकार आहोत. प्रपंच आहे. प्रपंचात कोणत्या रोलवर आणि कसं प्रदर्शित व्हायचं यालाच महत्व आहे. कधी टाळणं हेही बहुतांशी फायद्याचं असतं, कारण अर्थकरण हा उद्योगी माणसाचा पहिला रोल असतो. नंतर बाकीचे रोल कौटुंबिक, सामाजिक, मित्र, परिवार सारं भावनात्मक. त्याला जमला तर वेळ देऊ शकतो, पण अनुभव हा असा दांडगा असतो. आणि कॅलेंडर हे भिंतीवरचं असतं, घड्याळ भिंतीवर असतं, पण नजर तिथे असते. आणि नजर, कॅलेंडर आणि वही दैनंदिन ही आपल्याला सांगत असते तुला हे काम आहे आणि हे काम चोख बजवशील तर तुझं आयुष्य महान आहे. महान आयुष्यावर प्रेम करण्यासाठी वेळ, समय, श्वास तितकाच जपावा लागतो. ते जीवापाड प्रेम करून आपल्याला आयुष्याचा प्रवास सुखमय करायचा असतो. धन्यवाद.